उभं करू नका. काय सांगा, स्टील मार्केटमध्ये पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्यावेळी युवक काँग्रेस धावला होता, तर काय प्रयत्न केला होता? स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या कंपनीमध्ये सन्माननीय देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी कंपनी त्यांच्या अस्तित्वात असताना ह्या कंपनीची धोरण ह्या देशामध्ये राबवली आणि ही कंपनी स्टील मार्केट कलंबोली येथे उभी केली. या कंपनीमध्ये सन्माननीय देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा पुतळा होता आणि तो पुतळा काही काळापासून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तो काढून एका पाण्याच्या टाकीच्या वर ठेवला होता आणि ती अशा विद्रूप परिस्थितीत ठेवला होता का त्याच्यावर किडे वगैरे पडले होते. त्याची फार दयनीय अवस्था त्या पुतळ्याची झाली होती. त्याच्यावर एक फाटलेली ताडपत्री टाकून त्या पुतळ्याची एक प्रकारे विटंबना त्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली होती. ही बातमी दैनिक लोकांकित ह्या वृत्तपत्राला भेटली आणि त्या वृत्तपत्राचे जे संजय पवार जे आहेत यांनी ही बातमी आम्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितली त्यावेळेस आम्ही तिथे धाव टाकली. त्यावेळेस माझ्यासोबत जयेश लोखंडे साहेब होते, आमचे गुलजार म्हात्रे होते आणि तेव्हा आम्ही धाव घेतली. तेव्हा आम्ही तिथे गेलो तर खरंच ती जो पुतळा होता पंडित नेहरूंचा तो खरंच दयनीय अवस्थेमध्ये तिथे पडलेला होता. तिथले स्थानिक अधिकारी जे होते खरे आणि अजून एक अधिकारी होते त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला का तुम्ही अशा पद्धतीने हा पुतळा तिथे ठेवू कशा शकता. तर त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती का त्या पुतळ्याचा आम्ही दुरुस्तीचं काम चालू आहे त्यामुळे ठेवले, परंतु हे खोटं होतं सगळं, कारण दुरुस्तीचं काम कुठल्याही प्रकारचं तिथं चालू नव्हतं. एक प्रकारे अनेक वर्षापासून त्या पुतळ्याची तिथे विटंबना होती आणि जेव्हा आम्ही धाव घेतली तेव्हा आम्ही त्यांना जाब विचारलं का बा ह्या पुतळ्याला जर येत्या 2 दिवसात तुम्ही व्यवस्थित रूपाने परत स्थापन केलं नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही तिथे आंदोलन करू आणि त्याचबरोबर राज्य पातळीवर आणि देश पातळीवर याची चौकशी करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करू. परंतु युवक काँग्रेसचा इम्पॅक्ट असा झाला का 2 दिवसातच त्यांनी त्या पुतळ्याला पुन्हा स्थापन केलं, विराजमान केलं आणि आजच्या घडीला तो पुतळा एक चांगल्या सद्य परिस्थितीमध्ये उभा केलेला आहे. आमची त्यांना अजून एक विनंती आहे की त्या पुतळ्याची रंगरंगोटी करून एक चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा त्यांचा पंडित नेहरूंचा सन्मान करावा एवढी आमची विनंती आहे. युवक काँग्रेसच्या इम्पॅक्टमुळे हे सगळं घडू शकलं याचा मला खूप अभिमान वाटतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांचा पुतळा स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रांगणामध्ये विराजमान होता. मधल्या काही काळामध्ये त्या व्यवस्थापनाने डागडुजीच्या नावाखाली तो पुतळा अशा ठिकाणी ठेवला का त्याची अवहेलना झाली, त्या पुतळ्याची विटंबना झाली आणि आमचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सहकारी हेमराजजी म्हात्रे असतील किंवा जयेश लोखंडे असतील किंवा त्यांचे अनेक सहकारी असतील त्यांना बातमी कळाली त्या क्षणाला त्यांनी त्या कंपनीमध्ये धाव घेतली आणि त्या प्रशासनाला धारेवर धरून हा पुतळा तात्काळ जर आपण तिथे विराजमान नाही केला तर आपल्या कंपनी विरोधात युवक काँग्रेस आणि मूळ काँग्रेस असा एक संयुक्तिक आंदोलनाचा इशारा त्यांनी दिल्यानंतर प्रशासनाने 2 दिवसामध्ये तो पुतळा पूर्ववत करून तिथे विराजमान केलेला आहे. माझी आपल्या माध्यमातून अशा अनेक संस्थांना इशारा समजावा आपण का जिथे जिथे महात्मा गांधी जे असतील, राजीवजी गांधी असतील, इंदिराजी असतील, महात्माजी असतील का ज्या महापुरुषांच्या देशाच्या योगदानामध्ये त्यांनी योगदान दिलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी, अशा महापुरुषांचा जर जिथे जिथे अपमान होईल तिथे तिथे काँग्रेस युवक असेल, महिला असेल किंवा सगळे आमच्या फ्रंटल किंवा सेल हे संयुक्तिक जाऊन तिथेशी त्यांना आपल्या काँग्रेस स्टाईलमध्ये आताची काँग्रेस ही गांधीजींच्या विचारांची जरी असली तरी ती वेगळ्या पद्धतीनं तिथे काम करणार आहे आणि हा संदेश त्यांनी सगळ्या प्रशासनातील असतील किंवा अन्य काही खाजगी संस्था असतील त्यांनी लक्षात घेऊन जिथे जिथे ह्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांनी ते डागडुजी करून पूर्ववत करावेत किंवा त्यांचा एक अपमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. या आपल्या माध्यमातून त्यांना हा संदेश आहे आणि युवक काँग्रेसचे पुनश्च त्यांचे आभार मानतो का त्यांनी पंडित नेहरूजींना जो न्याय दिला, खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बोला.